हाय गाईज, वेलकम टू मानव मराठी यूट्यूब चॅनल. असा आता चाललो वैष्णोदेवीला. आलो पहिले बांद्रा टर्मिनसला. हे बघा बॅग आणतो, बघा बॅग बघा फक्त. चावडा कुठं चाललो आपण? कुठं चाललो? हा बोल जय माता दी. चल आधी बॅग बघा पहिले. अंगाचं एक्सरे असतो तो बॅग बचत नाही. काल आता एर्टिगा आलेली आहे. एर्टिगामध्ये पहिले बॅगा टाकतो मग जायचं. आणले गाडीकडे पोचलोय. बघू शकता बॅगा लोड झालेल्या आहे. एक ही गाडी आहे, एक ही गाडी आहे आणि पुढे एक एर्टिगा आहे. ही बघा सगळ्यांनी डिका खोलली. हा बोल दादा. हा टाकून घे ना बॅग. इथं बॅग आहे अजून खूप बॅग आहेत अशा. कोण आहे? फायनली आता पोहोचलेलं आहे बांद्रा स्टेशनला. ही ट्रेन लागलेली आहे आपली. बघू शकतो या बॅग आहे. सुमित सिद्धू विक्यादा आणि मी हा कोच आहे. 18 वैष्णोदेवी माता बांद्रा. चला वस्तू बॅग आहे का? एवढ्या बॅगा सेटअप करायचे. बॅगा सेटअप झाल्या तर मग लगेच बसतो ट्रेनमध्ये. भेटू ट्रेनमध्ये. चला आणि सगळ्यांची बॅग बी वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आतमध्ये सीट बीट सगळे झाले. एकदम बॅग लोड झाले सगळे. आता फोटो काढायला व्हिडिओ काढायला बाहेर एक व्हिडिओ शूट चालू आहे. सगळे आलेले तिथं. शेरादा सिद्धू शेरादा फोटो काढता ना. हे महिला मंडळ आहे. सगळी महिला मंडळ फोटो काढत आहे. रुपादा गौरी आणि सुमितदा डुंगुडे डुगो हे डुगो काय पाहिजे तुला? काय पाहिजे? दरबार की जय. पाण्याने ट्रेन चालू झाली. बघू शकतो आता निघालो कटरा वैष्णोदेवीला. भेटू आता डायरेक्ट उद्या सगळं नाही मध्ये मध्ये भेटू. आहे दिल्ली विल्ली आहे उतरणच तिकडे. बाकी जय माता दी. चला भजन चालू आहे. खंडराया जागरणाला या वाईच्या या गणराया जागरणा या मोर्या मोर्या वाईच्या तू गणराया जागरणाला या लटक दाखव कसं लटक दाखव.
तुझीच मजा बाकी. आता दौड स्टेशनला पोचलोय. ट्रेन सुटायची मग ट्रेनला पकडून बसायला लागते. बसून बसून कंटाळा आला. बाहेर येऊन जातो. बघू शकता आज 6 वाजायला आलीत आसपास. दिल्लीमध्ये आलेले आणि एवढी थंडी आहे, एवढी सांगू नको एवढा वार आहे. नाही 5 वाजून 50 मिनिटं व्हायला आले. दिल्लीला पोचलं. एवढी थंडी हवा दाटत तडतडते. हे सगळे फोटो काढायला उतरले. कुठं फोटो काढता? दिल्लीला फोटो काढायला उतरलेत आणि दिल्लीच्या बोर्डवर घडी लिहिली फक्त. पाहू शकता. गुड मॉर्निंग. रात्री जाम थंडी होती. सकाळी झोपलो. आत्ता उठलोय. लुधियानाला पोचलोय. बघू शकता स्टेशन. लुधियानाला पोचलो. थोडा ऊन आला म्हणून बाहेर आलो. लय थंड हवा होती. चालू आहे. चला ट्रेन चालू आहे. बाहेर गेलतो बघायला. गया स्टेशनला तर झाला. देने वाले की अरदास, तेरे परिवार की अरदास, 101 की अरदास, 101 की अरदास, तेरे जोड़े की अरदास, ओ देवा गणपति देवा तुमसे बढ़कर चलो बुलावा आया है, हमको खड़ी भाई खड़ी पाणी मनवाला स्टेशनला पोहोचलोय. सगळे बाहेर आले. सगळे चले 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 गाडी चालवली. चल चले जरा चले लवकर. हे फोटो काढ मला. फोटो काढ भारी आहे. हे भाई फोटो काढ ना. मला मोबाईल कुठे ठेवला? कुठं तू खाली का आलता? मला आता पूर्ण ट्रेन दाखवतो बघा कशी कट मारून. क्लायमेट बघा फक्त. अरे जोर से
हो काय स्वराज एक्सप्रेस बोलतात व्हाईट कलर नाही पूर्ण ट्रेन बघा आता पूर्ण ट्रेन आणि तुम्ही खाने के लिए आते हैं माकडामध्ये मोठा माकूर बघ काला माकूर झाडा एडावर बसलेले माकड फायनली पोहोचलो आता वैष्णोदेवी स्टेशनला वाजले किती आमची एवढी बॅग आहे फोटो काढतो 3 तास वैतागलो 2 तास तर गाडी एक जागेवर थांबलेली होती कंटाळा आलेला आहे बघू शकता तुम्ही गुड मॉर्निंग जय माताजी सगळ्यांना झाले वैष्णोदेवीला वरती बघू शकतो माझं वैष्णोदेवी चढायचं आहे पोचलो आत्ता निघालो आहे हॉटेलवरून तर चढाई करू आय डी बनवायला इथून आहे आय डी बनवायची लाईन आहे इथून आय डी ज्यांना बनवायची तर इकडे जायचं हा बस स्टॉप आहे बस स्टॉपच्या समोर तिथं आय डी बनवायचं आहे आय डी बनवले एवढं सगळं आले सगळे हा सुद्धा गावात अरे बस स्टॉप बस स्टँड मीटिंग चालू सगळ्यांची आज असं मेन पॉईंट आहे कारण असं सगळे नवीन घाबरते जाताना आपल्याला इकडनं नेतात येताना तिकडनं नेतो इथे सुटते स्टँड बोलायचा मातारांजवळ जायला इथून तिथपर्यंत चढा येईल तर मागं पण हा बस स्टॉपवरून तिकडं भवनपर्यंत जायला रिक्षा भेटतात 150 रुपये चार्ज करतात ते 5 माणसं घेऊन जातात 5 माणसं चार्ज करतात हा बोल हा सिद्धू आमचा आता बुटं घातली नाही अजून पण बुटं घालायला गेला आणि बुटं नाही घालून गेला हा चला 5 जण गेली का आईला दिसतच नाही आई बाबा तू काय आहे काय पावडर लावली काय माहिती तुला दिसतच नाही रिक्षा आधी बसलं ना भवन कुठे आहे लिंक पाठव ग्रुपमध्ये चॅनलची आणि खाली रिक्षाचं भवन दिसतात का आहेत माणसं आहेत आमचे पण दिसत नाही डायरेक्ट गेटवर जाईल ना रिक्षा ए वापरलं ना वापर
फायनली भवनकडे पोहोचलो. इथून गेट आहे मेन जायचं. हा फायनली आता फोटो काढायचा. मला फोटो वगैरे काढून झाला. भवन बघा उजेडत आला एकदम मस्त. डोंगर एवढा चढायचा आहे आणि माणसं आमची बॅगा एका रिक्षाने विसरली. परत गेले बॅगा रिक्षातच विसरले. रिक्षात मागच्या वेळा मला पण कॅमेऱ्याची बॅग विसरलेली. आज मला पण विसरलं कुठली तरी. एंट्री बघून घ्या. व्ह्यू बघा मस्त डोंगर तिथपर्यंत जायचं. ती लाईट दिसते तिथपर्यंत जायचं. तिथून पण पुढे फोटो काढायचा होत ना अजून. गोरा बघ असलं दिसतंय हो. तुम्हाला तर असाच सोडला. तुम्हाला हे बॅगा पकडून ठेवला. भवनच्या गेटवरून सरस पुढं आले ना तिथं घोडे वगैरे भेटले. मग घोडे हवेत तरी घोडे घ्या. बाय लहान पोरांची गाड्या आहेत वर जायला. अशा गाड्या आहेत. आमचा डुबू घोड्यांचं पालखी आणि पिट्टू इथून बुकिंग करायला लागतं. बेस्ट माणसं घोडेच घोडे. तुम्ही आल्याला तुमच्या मागं लागणारच घोडे इथून चालू आहे आमची साडी. इथून चालू होईल आता. आणि साडी स्टार्ट झाली. आमचं 1 किलोमीटरवर चाललो. थंडी आहे फक्त, बाकी काय नाही. थंडी तर चाललो हिट होईल. बॉडी हिट झाली. बघा सुमित दवा पुरलं घेऊन. चला भेटू. चालतो बस आले इथं. हे जोश दाखवा सगळ्यांना. जोश बा या बा आवाजच न निघत आहे. एवढा जोश आहे. आहेत का वहिनी? दमलो सगळे. सगळ्यात भारी दमलेली माणसं हीच आहेत. मधली. जय माता दी. जय माता दी. ए नानादा कुठं चालला? तिथं 500 पडलेलं उचललं का तुम्ही? कुठे ठेवलं? नको राहू दे तर तुला. ये लवकर. मंकीला आवाज. मंकी तिकडे. मंकी तो इथं बघतो. इथं बोल झाला. बोला इकडे बोल. काका नाही तो मंकी आहे. अरे मंकी तो येईल. बघ बारका मंकी एकशे जास्त किती चालतो. मंदिरात पोहोचलो. टोकन नंबर जास्त चालू आहे म्हणून येताना दर्शन घेऊ. बघा चला आता इथून जातो. होऊन जायला योग गुफा आहे. जाम थंडी हवा इथं. फायनली आता भवनच्या जवळच पोचले ना. ऑलमोस्ट बघू शकता 2.5 किलोमीटर. या डोंगरात भवन. लवकर भवनला भेटू. जन्नत बघायची. जन्नत माता राणीची जन्नत. बिगडी बनवली की माता राणी. चला भेटू.
आता घे बोला. पाहिलेलं आता भवानच्या जवळ पोचलोय. भवन आता फक्त इथून 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे. आमचे सानू आहे. जय माता दी. जय माता दी. 2.5 किलोमीटर राहिलंय फक्त. आवाज पण वाढला आता सध्या. जन्नत थोडा तुला जन्नत नशिबात येईल. दिसले मंदिर भवनाला. तिथून पुढं जायचं अजून. व्ह्यू पण बघू शकतो तुम्ही. मस्त व्ह्यू पण आहे. चल चला राहायसाठी हॉटेल वगैरे. भवनकडे पोहोचलो. भवन दिसतो. म्हाताराणीचं भवन. जय माता दी. भवन आहे. आता बाहेर पोचलो. आता किती एवढा फक्त इथून फक्त तसं तिकडे पोचायचा. मग पोचलो. मग वरती भैरव बाबाकडे बर्फ आहे. तो बर्फ ब्लड झाला रे. क्लायमेट बघा. फायनली आता दर्शन झालेलं आहे. दर्शन जाऊन झाला. होऊ शकतात. मोबाईल वगैरे काय अलाउड नाही आतमध्ये. बाहेर आलो. आता भैरव बाबाला जातो. आता चाललो भैरव बाबा जायला. इकडून रस्ता आहे. थोडं घोडे पण आहे आणि ट्रॅक्टर पण आहे. इथून घोड्यांचे रजिस्टर इथून काढून घ्यायचं. आता हे लोक आपल्याला जास्त पैसे होऊन आमचा माणूस जमा करतो. काय आला कोणला पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय नाही पाहिजे काय पाहिजे? काय नाही पाहिजे काय नाही पाहिजे. किती झाले घोड्यांचे? 8,400. आता अर्धकुवारीपर्यंत आहे ना. ठीक आहे. मग रस्ता इथून जायचं. भैरव बाबाचं मंदिर होते. भैरव बाबाच्या मंदिरापर्यंत पोचलो लवकरच. आणि मला इथून व्ह्यू दाखवतो. वैष्णोदेवीचा व्ह्यू. बघू शकता आता थंडीला आवाज पण निघा. संध्याकाळचे वाजले. इथं आत्ताच बरफ पडला थोडा हलका हलका. तर भवन दाखवतो. भवनला लाईट लागली बघा. भवनला लाईट लागली. लाईट संध्याकाळचा टाइम झाला. 12 बजे आता हा भैरव बाबाचं मंदिर. फक्त दर्शन घेतो पहिले. मग खाली उतरतो. मग सांगतो तुम्हाला आज किती वाजता पोचतो आम्ही खाली. तर भैरव बाबावर इथून चालत जाणार आहे. किती वाजतील का सांगता नाहीत आता. थंडी तर खूप आहे. वरती थंडी आहे. खाली आता थोडं चालल्यावर गरम होईलच. तर गर्दी पण नाही. दर्शन घेऊन घेतो. श्री भैरव बाबा मंदिर.
साप धूर निघायला लागला तोंडातून तर निघालो यांना घेऊन फक्त बाहेर राहिलाय सिद्धू आहे अरे आणि एक तर बाहेरचा मित्र आहे बाकी सगळे गेले खाली पण 31 मधून फक्त 4 राहिले 5 राहिले ना फक्त 5 31 मधून बाकी सगळं पळालं खाली साप तोंडातून धूर निघायला लागले अबो माकड बघ कसा बसले थांब नको मोबाईल गायब करणार मोबाईल गायब करतील आपलं हार्दकुवार मंदिराकडे पोचलो आता 1 तासात इथं पोचलो भैरवबाबाकडून शिड्या उतरत आणलं इथं पोचलो मंदिर बघू शकतो जन्माचं इथं गर्भ आहे आईचं गर्भ पोचलो आली काय टोकन किती 240 आहे वेटिंग किती वेटिंग 240 ठीक आहे मंदिर बघा तुम्ही कधी आले वैष्णोदेवीला या आजूबाजूच्या मंदिरासमोर मॅगडी आहे कोणाला मॅगडी डॉमिनोज वगैरे पिझ्झा वगैरे खायची शॉकिंग आहे ते इथं खाऊ शकतात सगळी सुविधा आहे तशी इथं भोजनालय आजोकुवारीचा आता जातो खाली लाईन खूप आहे 200-300 माणसांना एक संगत पाठवतात ते एक गटमधून निघेपर्यंत त्यांचं कमसे कम त्यांना 1.5 तास 2 तास जातं तेवढी वेट नाही करू शकत सुद्धा सगळी माणसं खाली गेली वाट बघतात त्यामुळं आता चाललो खाली 6 किलोमीटर राहिलेलं आहे भेटू खाली ऑलमोस्ट आता पोचलो खाली थोडंच बाकी आहे समजा काहीतरी 50 मीटर राहिला असं मंदिर बघू शकता इकडं शंकर भगवानचं बाबा पाय बी सगळं गेलं कामातून आईच ते काल उतरलो त्या पाय बी दुखं होतं म्हणून झोपलेलो आता निघालं श्रीनगरसाठी सगळं पॅकिंग वगैरे झालेली सगळे बॅगा उतरवल्यात हा रूम घेतलेला आम्ही हॉटेल विवेक तर खाली जाऊन बघतो सगळं दादा मला उतरवलं सगळं श्रीनगर गाडी निघते